नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। तुरीची आवक 92.8% वाढली, दर मात्र घसरले। काढणीचा वेग वाढला, दर मात्र किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी। खामगाव जिल्हा बुलढाणा गत आठवड्याच्या तुलनेत राज्य स्तरावर तुरीची आवक तब्बल 92.8% वाढली आहे। बाजारात वाढलेली आवक आणि मागणीतील मर्यादा याचा थेट परिणाम तुरीच्या दरांवर दिसून येत असल्याचे स्मार्टच्या बाजारात माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाच्या साप्ताहिक अहवालात सांगण्यात आले आहे। मागील आठवड्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची सरासरी दर 7,100 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदविण्यात आला। मात्र त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत तुरीच्या किमतीत 1.2% घट झाली आहे। दर आधारभूत किमतीखालीच तुरीची वाढलेली आवक ही काढणी पूर्ण होणे आणि शेतकऱ्यांकडून माल बाजारात आणण्याचा वेग वाढल्यामुळे झाल्याचे जाणकारांचे मत आहे। मात्र दर आधारभूत किमतीखाली असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याचे चित्र सध्या राज्यातील बाजारांमध्ये दिसून येत आहे। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे सोलापूर लाल कांदा। 68,167 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2400 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा। 14,768 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 2,012 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा। 9,200 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 516, कमाल दर 1900 आणि सर्वसाधारण दर 1,380 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बारामती जवळची नंबर 1 कांदा। 759 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,800 आणि सर्वसाधारण दर 1,300 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नाशिक पोळ कांदा। 2,805 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 550, कमाल दर 1,800 आणि सर्वसाधारण दर 1,450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा। 17,100 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1900 आणि सर्वसाधारण दर 1,400 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा। 25 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 1,700 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडूज लोकल कांदा। 100 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडगाव पेठ लोकल कांदा। 290 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,200, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा। 4358 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 1,250 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा। 19,360 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,800 आणि सर्वसाधारण दर 1150 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरावणे लाल कांदा। 18,500 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 900, कमाल दर 1,891 आणि सर्वसाधारण दर 1,450 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा चिंचोड जातीचा कांदा। 19,670 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 900, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 1,550 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट। 12,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 900, कमाल दर 2,200 आणि सर्वसाधारण दर 1,550 रुपये। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर। 6,880 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 1,200 रुपये। तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।